Hello dear students, in today's lecture we are discussing about our fourth quantum number, that is spin quantum number. Okay, तो अभी तक हमने तीन क्वांटम नंबर्स यहाँ पर सीखे हैं. कौन से हैं बेटा तीन क्वांटम नंबर? प्रिंसिपल क्वांटम नंबर, एजीमुथल क्वांटम नंबर, मैग्नेटिक क्वांटम नंबर, और आज हम लर्न करने वाले हैं स्पिन क्वांटम नंबर. ओके, जो तीन क्वांटम नंबर है उसका वीडियो मैंने आपको ऑलरेडी सेंड किया है. अब आज हम डिस्कस करेंगे चौथा क्वांटम नंबर, वो है स्पिन क्वांटम नंबर. अब देखिए बेटा, स्पिन क्वांटम नंबर हमें किस पर्टिकुलर चीज की इंफॉर्मेशन देता है, ये हमें यहाँ पर आज जानना है. ओके, स्पिन क्वांटम नंबर, इसे हम रिप्रेजेंट करते हैं स्मॉल एस से. ओके, इसका सिंबल है स्मॉल एस. ओके, अब देखिए सपोज हमारे पास एक इलेक्ट्रॉन है. दिस इज एन इलेक्ट्रॉन. Just imagine this is an electron and this particular electron is having its own axis. Okay, इस इलेक्ट्रॉन का ये ओन एक्सिस है, ऐसा हम यहाँ पर समझ लेते हैं. हा समजा इलेक्ट्रॉन आहे बेटा, आणि ह्या इलेक्ट्रॉनचा हा काय आहे, ओन एक्सिस आहे. मग आता आपल्याला इलेक्ट्रॉनच्या बाबतीत एक गोष्ट माहित आहे. Electron is having ability to rotate around its own axis. Okay, electron is having ability to rotate around its own axis. ये इलेक्ट्रॉन जो है, इस इलेक्ट्रॉन की एबिलिटी है, वो क्या कर सकता है? It has the ability to rotate around its own axis. Okay, अब सपोज ये इलेक्ट्रॉन खुद के एक्सिस के सराउंड रोटेट होना चाहता है. या इलेक्ट्रॉनला स्वतःच्या एक्सिस भोवती रोटेट व्हायचंय, तर हा इलेक्ट्रॉन कसा रोटेट होईल? सपोज ह्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन हा रोटेट होतोय स्वतःच्या एक्सिसच्या सराउंडिंगला. मग आता ही जी डायरेक्शन आहे, ह्या डायरेक्शनला काय म्हणणार आपण? इट इज अ क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये स्वतःच्या ऍक्सिसच्या सराउंडिंगला काय होत आहे? रोटेट होत आहे. ओके, मग आता हा जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये स्वतःच्या ऍक्सिसला रोटेट होतोय, ऍट दॅट टाइम व्हॉट विल गोइंग टू बी हॅपन? द मोशन इज गोइंग टू बी जनरेटेड. आणि ह्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनला स्पिन मोशन आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, मग आता हा जो काही इलेक्ट्रॉन रोटेट होतोय, त्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन इज गोइंग टू बी स्पिनिंग. ठीक आहे, इलेक्ट्रॉन हा स्पिन होतोय. ओके, मग आता इलेक्ट्रॉन रोटेट होत असताना that particular electron will going to this particular electron will going to generate a spin value. ओके, मग आता ही जी स्पिन व्हॅल्यू आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय तेव्हा ह्या इलेक्ट्रॉनची स्पिनची व्हॅल्यू असते s इज इक्वल टू प्लस हाफ. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये स्वतःच्या ऍक्सिसच्या भोवती फिरणार आहे, तेव्हा त्या इलेक्ट्रॉनला स्पिन मोशन मुळे काय होणार आहे? स्पिन व्हॅल्यू जनरेट होणार आहे. आणि त्या ती जी स्पिन व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे? प्लस हाफ असणार आहे. मग आता दुसरी एक कंडिशन अशी आहे की सपोज हा एक दुसरा इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, आणि हा इलेक्ट्रॉन सुद्धा स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होणार आहे. मग आता रोटेट होत असताना तो कशा पद्धतीने रोटेट होतोय बघा, ह्या पद्धतीने रोटेट होतोय. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे ही कोणती डायरेक्शन झाली? इट इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन हॅज आयदर एबिलिटी टू रोटेट अराउंड इट्स ओन ऍक्सिस इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन और इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. When the electron rotate around its own axis in a anti-clockwise direction, at that time the spin value generated by that particular electron is s is equal to minus half. Okay, म्हणजे अशा पद्धतीने आपण सांगू शकतो, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असेल तर s is equal to plus half ही व्हॅल्यू त्याला येणार आहे. तर ह्या व्हॅल्यूला म्हणायचं स्पिन व्हॅल्यू. ओके, दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज स्पिन व्हॅल्यू. ओके, ह्याला काय म्हणायचं? स्पिन व्हॅल्यू. ओके,
आणि ह्या सुद्धा व्हॅल्यूला काय म्हणायचं, इट इज अ स्पिन व्हॅल्यू. ओके. मग आता बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय तेव्हा त्याला आपण आयदर फुल हेडेड अपवर्ड एरो किंवा हाफ हेडेड अपवर्ड एरो न रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय तेव्हा त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी काय आहे, फुल हेडेड अपवर्ड एरो किंवा हाफ हेडेड अपवर्ड एरो. आणि जर इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरत असेल तर त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनला आपण फुल हेडेड डाऊनवर्ड एरो किंवा हाफ हेडेड डाऊनवर्ड एरो न रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे हे झालं इलेक्ट्रॉनचं रिप्रेझेंटेशन केमिस्ट्रीमध्ये. ओके. म्हणजे स्पिन क्वांटम नंबरचा वापर करून आपण काय सांगू शकतो की इलेक्ट्रॉनला स्पिन मोशन आहे, इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की इलेक्ट्रॉन इज हॅव्हिंग अ स्पिन मोशन. ओके. इट इज अ स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड इट्स ओन ऍक्सिस असं आपल्याला सांगता येईल. ओके. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरत असताना एक मोशन जनरेट करतोय आणि त्या पर्टिक्युलर मोशनची व्हॅल्यू असं आपण थोडक्यात म्हणू शकतो किती आहे, काय, s इज इक्वल टू प्लस हाफ आणि s इज इक्वल टू मायनस हाफ. म्हणजे s इज इक्वल टू प्लस हाफ म्हणल्यानंतर इलेक्ट्रॉनला असं रिप्रेझेंट करायचं आणि s इज इक्वल टू मायनस हाफ म्हणल्यानंतर इलेक्ट्रॉनला ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट आपल्याला ह्या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल स्पिन क्वांटम नंबर तुम्हाला लक्षात आला असेल. ठीक आहे. स्पिन क्वांटम नंबर तुम्हाला लक्षात आला असेल. म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉनला स्पिनच्या दोनच व्हॅल्यू असतात, आयदर प्लस हाफ किंवा मायनस हाफ. प्लस हाफ म्हणलं की इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतोय आणि s इज इक्वल टू मायनस हाफ म्हणलं की इलेक्ट्रॉन स्वतःच्या ऍक्सिस भोवती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय. ओके. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. ओके. मग आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे. मग आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनला रिप्रेझेंट करायचं आणि ते आपल्याला पुढं लागणार आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की आधी ऑर्बिटलला कसं रिप्रेझेंट करायचं केमिस्ट्रीमध्ये हे आपण बघूया. मग आता यश नावाची सबशेल, ठीक आहे, ह्या यश नावाच्या सबशेल मध्ये मला सांगा तुम्ही किती ऑर्बिटल असतात. यस, एक ऑर्बिटल असतो. ओके. मग आता ह्या ऑर्बिटलला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण एक स्क्वेअर बॉक्स ड्रॉ करायचा. ठीक आहे. यस ह्या सबशेल मध्ये एक ऑर्बिटल आहे म्हणून आपण काय केलेले ह्या ठिकाणी एक स्क्वेअर बॉक्स ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. जर समजा स्क्वेअर बॉक्स ड्रॉ करायचा नसेल तर आयदर आपण सर्कल सुद्धा ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. म्हणजे ऑर्बिटल जो आहे तो केमिस्ट्रीमध्ये आयदर स्क्वेअर बॉक्सनं किंवा सर्कलनं रिप्रेझेंट केल्या जातो. ओके. मग आता आपल्याला माहिती आहे की पी सबशेल मध्ये मला सांगा तुम्ही किती ऑर्बिटल असतात. पी सबशेल मध्ये 2 ऑर्बिटल असतात. पी सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल असतात. मग ह्या 3 ऑर्बिटलला ड्रॉ करत असताना कसं ड्रॉ करायचं बघा. 3 स्क्वेअर बॉक्स एकमेकांना चिटकून मी ड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे. 3 स्क्वेअर बॉक्स एकमेकांना चिटकून ड्रॉ केलेले आहेत, त्यांच्यामध्ये गॅप मी सोडलेला नाहीये. ओके. किंवा 3 सर्कल एकमेकांना चिटकून आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे हे झालं रिप्रेझेंटेशन पी सबशेलचं. मग आता डी सबशेल मध्ये बघा, डी सबशेल मध्ये 5 ऑर्बिटल असतात. मग आता ह्या 5 ऑर्बिटलला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करायचं, 5 स्क्वेअर बॉक्स हे एकमेकांना चिटकून ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे 5 स्क्वेअर बॉक्स तुम्ही एकमेकांना चिटकून ड्रॉ केले किंवा 5 सर्कल एकमेकांना तुम्ही चिटकून ड्रॉ केले तर हे झालं रिप्रेझेंटेशन डी सबशेलचं केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तकं रेफर करतात पुस्तकामध्ये आयदर तुम्हाला स्क्वेअर बॉक्सनं रिप्रेझेंटेशन केलेलं दिसेल किंवा सर्कलनं त्या सबशेलचं रिप्रेझेंटेशन केलेलं आपल्याला दिसेल. मग आता एफ ह्या सबशेल मध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती असतात, 7. ओके. मग काय करायचं, 7 स्क्वेअर बॉक्स एकमेकांना चिटकून मी काढणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके. किंवा 6 सर्कल एकमेकांना चिटकून काढायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके. म्हणजे हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ
पर्टिक्युलर सबशेल इन अ केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये सबशेलला ह्या पद्धतीनं रिप्रेझेंटेशन आपल्याला करायचं आहे. आता पुढं सर्वात महत्वाचं की ह्या सबशेलमध्ये जर आपल्याला इलेक्ट्रॉन्स भरायचे असतील, ठीक आहे, ह्या सबशेलमध्ये जर आपल्याला इलेक्ट्रॉन्स भरायचे असतील तर ते इलेक्ट्रॉन्स आपण कसे भरायचे, ठीक आहे, किंवा ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जर आपल्याला फिल करायचे असतील तर ते इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे, ठीक आहे. आता सपोज मी इथं वेगवेगळ्या कंडिशन्स घेतोय, ठीक आहे, ह्या इथं वेगवेगळ्या कंडिशन्स मी घेत आहे, ठीक आहे. हे समजा 4 ऑर्बिटल्स माझ्याकडे आहेत, ठीक आहे, सिंगल ऑर्बिटल मी ड्रॉ केलेले आहेत, ठीक आहे. मग आता ह्या ऑर्बिटल मध्ये एका ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स आपण अकोमोडेट करू शकतो, बरोबर. एका ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम आपण 2 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट करू शकतो. मग आता ते कशा पद्धतीने करायचे, आताच मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन आपण केमिस्ट्रीमध्ये 2 पद्धतीनं दाखवू शकतो. म्हणजे आयदर असं किंवा असं, फुल हेडेड अपवर्ड एरो किंवा हाफ हेडेड अपवर्ड एरो, किंवा फुल हेडेड डाउनवर्ड एरो किंवा हाफ हेडेड डाउनवर्ड एरो. मग आता ह्या केस मध्ये इलेक्ट्रॉनला S ची व्हॅल्यू असते +½ आणि ह्या केस मध्ये इलेक्ट्रॉनला S ची व्हॅल्यू असते -½ ओके. मग आता बघा ह्या प्रत्येक ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन भरत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज येऊ शकतात हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. मग आता बघा पहिली पॉसिबिलिटी, दोन्ही इलेक्ट्रॉन मी फुल हेडेड अपवर्ड एरोनं भरलेले आहेत, किंवा एक इलेक्ट्रॉन फुल हेडेड अपवर्ड एरोनं, एक इलेक्ट्रॉन हाफ हेडेड, एक इलेक्ट्रॉन फुल हेडेडनं दाखवलेला आहे आणि एक इलेक्ट्रॉन फुल हेडेड डाउनवर्ड एरोनं मी दाखवलेला आहे. तिसऱ्या केस मध्ये बघा दोन्ही इलेक्ट्रॉन मी फुल हेडेड डाउनवर्ड एरोनं दाखवलेले आहेत आणि इथं मी इलेक्ट्रॉन हे अशा पद्धतीनं सपोज दाखवलेले आहेत. म्हणजे या 4 पॉसिबिलिटीज आहेत ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिल करण्याच्या. म्हणजे हे झालं फुल हेडेड अपवर्ड एरोच्या बाबतीत. मग आता हाफ हेडेड अपवर्ड एरोच्या बाबतीत ह्यालाच कसं रिप्रेझेंट करायचं, तर ह्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. हाफ हेडेड अपवर्ड एरो मध्ये ह्यालाच हाफ हेडेड अपवर्ड, हाफ हेडेड मध्ये कसं दाखवणार, हाफ हेडेड एरो मध्ये एक एरो वर आहे, एक एरो डाउनवर्ड आहे. म्हणजे एक एरो असा दाखवणार, एक एरो आपण असा दाखवणार. ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं करणार, दोन्ही इलेक्ट्रॉन हे कसे आहेत, डाउनवर्ड एरोनं आपण दाखवलेले आहेत. म्हणजे एक इलेक्ट्रॉन असा आणि दुसरा इलेक्ट्रॉन असा. आता ह्याचं रिप्रेझेंटेशन हाफ हेडेड मध्ये आपण कसं करणार, एक इलेक्ट्रॉन डाउनवर्ड आहे म्हणजे असा आणि एक इलेक्ट्रॉन अपवर्ड आहे म्हणजे असा, ठीक आहे. हे आणि हे सारखंच आहे, हे आणि हे सारखंच आहे, हे आणि हे सारखंच आहे, हे आणि हे सारखंच आहे. फक्त काय केलेले आपण वरच्या केस मध्ये फुल हेडेड एरोज वापरलेले आहेत आणि खालच्या केसेस मध्ये हाफ हेडेड एरो आपण वापरलेले आहेत. म्हणजे दोन्ही पैकी एक रिप्रेझेंटेशन आपण ह्या ठिकाणी करू शकतो. आता बघा ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, ठीक आहे, ही जी 1 नंबरची सिच्युएशन आहे ह्याला आपण नंबर देऊ 1, 2, 3 आणि 4. तर ह्या 1 नंबरच्या सिच्युएशन मध्ये S = +½ आहे एका इलेक्ट्रॉन साठी, पहिल्या इलेक्ट्रॉन साठी, आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉन साठी सुद्धा S = +½ आहे. मग आता बघा दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच डायरेक्शन मध्ये रोटेट होत आहेत. दोन्ही इलेक्ट्रॉनची स्पिन ही सारखीच आहे. त्याच्यामुळे काय होईल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकमेकांना रिपेल होणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकमेकांना रिपेल करणार आणि त्याच्यामुळं ह्या पर्टिक्युलर ऑर्बिटल मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने राहू शकणार नाहीत. आता एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. समजा एखाद्या घरामध्ये 2 लेडीज खूप भांडत आहेत. मग त्या घरामध्ये त्या 2 लेडीज किती दिवस एकत्र राहणार, म्हणजे खूप कमी काळासाठी एकत्र राहणार ना, कारण की त्या दोघींमध्ये नेहमी भांडण होत आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, 2 भांडणारे व्यक्ती आयदर लेडीज असो का जेंट्स असो ते जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत. मग आता जेव्हा आपण ऑर्बिटल मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने पुट करायलो तेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं होणार, हे का रिपल्शन होणार, आणि रिपल्शन झाल्यामुळं हे असे इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मध्ये पुट करणं हे चुकीचं असेल. त्याच्यामुळं ही रिप्रेझेंटेशनची पद्धत चुकीची आहे, ठीक आहे. मग आता दुसऱ्या केस मध्ये बघा
दुसऱ्या केसमध्ये काय आहे, एका इलेक्ट्रॉनची स्पिन प्लस हाफ आहे, दुसऱ्या इलेक्ट्रॉनची स्पिन मायनस हाफ आहे. मग आता बघा इथं भांडण होण्याचा प्रश्न येत नाही, रिपल्शन होण्याचाही प्रश्न येत नाही. एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय, एक इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय. म्हणजे हे जे रिप्रेझेंटेशन आपण केलेलं आहे, दिस इज राईट रिप्रेझेंटेशन. म्हणजे एका ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने जर पुट केलेले असतील तर ते रिप्रेझेंटेशन हे अतिशय बरोबर आहे. आता ह्या पर्टिक्युलर केस मध्ये बघा बाळांनो, इथं एका इलेक्ट्रॉनची स्पिन आहे मायनस हाफ आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनची स्पिन सुद्धा आहे मायनस हाफ. म्हणजे इथं सुद्धा रिपल्शन होणार, त्याच्यामुळं हे सुद्धा रिप्रेझेंटेशन चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण की दोन्ही इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ह्या ऑर्बिटल मध्ये फिरत आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार, इथं रिपल्शनची संभावना येणार आहे. त्याच्यामुळे हे रिप्रेझेंटेशन चुकीचं असेल. चौथ्या केस मध्ये बघा, एक इलेक्ट्रॉन आहे मायनस हाफ आणि दुसरा इलेक्ट्रॉन आहे प्लस हाफ. म्हणजे हे बरोबर आहे, पण दुसऱ्या आणि चौथ्या 2 आणि 4 ह्या पॉसिबिलिटी कडे बघितल्यानंतर प्रसन्नता कुठं वाटायली आपल्याला, इथं वाटायली. बरोबर, कारण की इथं एक इलेक्ट्रॉन प्लस हाफ न सुरुवातीला गेलेला आहे, दुसरा इलेक्ट्रॉन S इज इक्वल टू मायनस हाफ नुसार गेलेला आहे. पुढे त्याचा रूलही आपल्याला शिकायचा आहे. एवढं लक्षात ठेवा, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, पण हे मोस्ट अॅक्युरेट आहे. ठीक आहे, आणि हे बघायला आपल्याला छान वाटत आहे. त्याच्यामुळे हे रिप्रेझेंटेशन आपण करणार नाही. ठीक आहे, दिस रिप्रेझेंटेशन सुद्धा, हे सुद्धा आपण रिप्रेझेंटेशन करणार नाहीत. मग रिप्रेझेंटेशन आपण कोणतं करणार, हे करणार. म्हणजे ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन भरत असताना पहिला इलेक्ट्रॉन आपण ऑलवेज S इज इक्वल टू प्लस हाफ नुसार ऍड करणार आणि दुसरा इलेक्ट्रॉन ऑलवेज आपण S इज इक्वल टू मायनस हाफ नुसार ऍड करणार. क्लिअर, समजते सगळं? ओके, चला मग आता काय करू आपण, S सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे हे आपण बघूया. ओके, S सबशेल मध्ये एक ऑर्बिटल असतो हे आपल्याला माहित आहे, आणि S सबशेलला कसं रिप्रेझेंट करायचं हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. बघा आता S नावाच्या सबशेल मध्ये, आता S च्या डोक्यावर 1 असं मी लिहिलं तर याचा अर्थ काय आहे की S नावाच्या सबशेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, S नावाच्या सबशेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचा आहे. मग आता जर समजा मी असं लिहिलं S च्या डोक्यावर 2, तर याचा अर्थ काय, S नावाच्या सबशेल मध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. मग आता इथं इलेक्ट्रॉन्स भरत असताना आयदर तुम्ही फुल हेडेड अपवर्ड एरो वापरा किंवा हाफ हेडेड अपवर्ड एरो वापरा. इथं मी तुम्हाला फुल हेडेड अपवर्ड एरो वापरून करून दाखवतो. आता S मध्ये एक इलेक्ट्रॉन म्हणजे असं आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करायचं. ठीक आहे, आता S मध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे कसं रिप्रेझेंटेशन करणार आपण, एक इलेक्ट्रॉन ह्या पद्धतीने दाखवणार आणि दुसरा इलेक्ट्रॉन ह्या पद्धतीने आपण दाखवणार. ठीक आहे, म्हणजे कधीही इलेक्ट्रॉन भरत असताना ह्या पद्धतीने आपल्याला फिल करायचे आहे. आता एका ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामुळं S मध्ये 3 इलेक्ट्रॉन ही कंडिशन अतिशय चुकीची आहे. S मध्ये 3 इलेक्ट्रॉन असू शकत नाहीत. ठीक आहे, S मध्ये 3 इलेक्ट्रॉन ज्याने अकोमोडेट करून दाखवले त्याला नोबेल पारितोषिक मिळणार. ठीक आहे, त्याच्यामुळे S मध्ये 3 इलेक्ट्रॉन असू शकत नाहीत. ओके, तर बघा S मध्ये आता जर समजा तुम्हाला असं विचारलं की S मध्ये हा जो एक इलेक्ट्रॉन आहे ह्याची स्पिनची व्हॅल्यू काय आहे. आता एक इलेक्ट्रॉन आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे S इज इक्वल टू काय असणार, प्लस हाफ. इथे जर तुम्हाला विचारलं की स्पिनची व्हॅल्यू काय आहे, S इज इक्वल टू व्हॉट, S इज नथिंग बट इट इज द स्पिन व्हॅल्यू. ठीक आहे, इथे S आणि इथे S कन्फ्युजन करून घेऊ नका. हे जे आहे हे स्मॉल s आहे. ठीक आहे, दिस इज अ स्मॉल s अँड दिस इज अ कॅपिटल, दिस इज आल्सो स्मॉल s. हे सुद्धा स्मॉल s आहे, हे सुद्धा स्मॉल s आहे, पण हे स्मॉल s काय रिप्रेझेंट करते, सबशेल, आणि हे स्मॉल s काय रिप्रेझेंट करते, स्पिन व्हॅल्यू. ठीक आहे, मग आता इथं स्पिन व्हॅल्यू जर तुम्हाला विचारली तर तुम्ही इथं स्पिन व्हॅल्यू काय सांगणार, सांगा बरं. एका इलेक्ट्रॉनची स्पिन प्लस हाफ आहे, दुसऱ्या इलेक्ट्रॉनची स्पिन मायनस हाफ आहे.
प्लस हाफ मायनस हाफ 0 होणार, म्हणजे इथं स्पिनची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. क्लिअर? म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की या सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आपण कशा पद्धतीनं फिल करायचे आहेत. ठीक आहे. मग आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, पी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे, डी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे, एफ सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे. ठीक आहे बेटा. आय होप तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. ओके. मग उद्या आपण पुढचा पार्ट बघूया. ओके. गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.